नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे महाराष्ट्र स्टेटची पहिली नोटीस आलेली आहे, जे सर्व कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन्स होणार आहे, MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BPO म्हणजे ऑक्युपेशनल थेरपीपर्यंत MBBS पासून रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झालेली आहे। याचे डेट्स ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने अनाऊन्स केलेले आहे व सर्व कोर्सेससाठी ते ॲप्लिकेबल आहे। आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन ॲप्लाय म्हणजे आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी पूर्ण जी ॲडमिशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी टाईम देण्यात आलेला आहे। एक साधारण 17 तारखेपासून 23 तारखेपर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत हा टाईम आपल्याला देण्यात आलेला आहे। आता त्याच्या म्हणजे महत्त्वाची गोष्ट लास्ट डेट ही 23 तारीख आहे। 23 ऑगस्टपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकता किंवा रजिस्ट्रेशन करू शकता। आता दुसरी महत्त्वाची प्रोसेस फक्त रजिस्ट्रेशन करून जमणार नाही। रजिस्ट्रेशन केल्यावर आपल्याला पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन करायचे। स्टेट कोटासाठी 1000 रुपये रजिस्ट्रेशन पेमेंटची फी असणार आहे, 5000 IQसाठी व 6000 स्टेट कोटा प्लस IQची फी असणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला 23 तारीख रात्री 12 वाजेपर्यंत टाईम देण्यात आलेला आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंटही अपलोड करायचे, जे ओरिजिनल असतील ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतात। 17 तारखेपासून 23 तारखेपर्यंत रात्री 12पर्यंत आपल्याला टाईम देण्यात आहे। त्याच्याखाली त्यांनी लिहिलं आहे की फर्दर जे राऊंड्स असतील, चॉईस फिलिंग असतील किंवा अदर प्रोसेस असेल, ही AACCC असेल, MCC असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, यांच्यानुसार थोडेफार बदल याच्यामध्ये होऊ शकतात। हे सर्व कोर्सेससाठी ॲप्लिकेबल आहे। रजिस्ट्रेशन एकच होणार आहे सर्व कोर्सेससाठी। चॉईस फिलिंग ही ग्रुप्स वाईज होतात, जसं की ग्रुप Aमध्ये MBBS BDS, ग्रुप Bमध्ये BMS BHMS, ग्रुप Cमध्ये बाकीचे राहिलेले कोर्सेस असतील। आता शेड्यूल जे कॅप राऊंडमध्ये आलेत त्याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहे। कॅन्डिडेट्स शुड अपलोड ऑल द रिक्विसाइड्स ओरिजिनल स्कॅन्ड डॉक्युमेंट। ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला अप्लाय करायचे, त्यामुळे तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही। आता ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिलिंग ही नंतर होणार आहे। तुम्हाला पेड काउन्सिलिंगमध्ये आपण सर्व गोष्टी सांगतो। जॉईन करायची असेल तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा। त्या थर्ड पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही इलिजिबल पाहिजे, क्वालिफाय पाहिजे। तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल, तुमचे कॅटेगरी विविध प्रकारचे असतील तर कॅटेगरी क्लेम हा तुम्हाला घ्यावा लागेल। त्याच्यानंतर तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट्स मिळतील। CETच्या वेबसाईटवर सर्व प्रोसेस चालतात। आता थोडक्यात सांगायचं म्हटलं की रजिस्ट्रेशन करायचं, पेमेंट करायचं, डॉक्युमेंट स्कॅन करायचे, प्रिंट घ्यायची, त्यानंतर पूर्ण जी पुढची प्रोसेस आहे ही तुमची चालू होऊन जाते। अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्राची प्रोसेस ही चालू राहणार आहे। याच्या व्यतिरिक्त जो आपल्याला टाईम दिला आहे, या टाईममध्येच आपल्याला सर्व गोष्टी करायच्या आहे, कारण की सर्व्हर प्रॉब्लेम्स येतात, व्यवस्थित साईट्स चालत नाही। तुम्हाला जर व्यवस्थित सर्व प्रोसेस करून घ्यायची असेल तर आपली पेड काउन्सिलिंग तुम्ही जॉईन करू शकता। पेड काउन्सिलिंगसाठी 9730 89 89 60 ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा। आमचे टीम मेंबर्स नक्कीच तुमची हेल्प करतील व काही डाऊट्स असतील तर ते तुमचे क्लिअर करतील। तर मित्रांनो, चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ।